नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मध्ये मध्ये ही अंड्याची रेसिपी खूपच फेमस झालेली, तर म्हटलं चला आपण पण बनवून बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे। म्हणून मी एक उकडलेलं अंडं घेतलं, एक कच्चं अंडं घेतलेलं आहे। आता मी एका वाटीमध्ये थोडंसं बारीक चिरलेला कांदा, मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या, टोमॅटो थोडासा घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी वरून घेतलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर हे आधी मी कोरडंच असं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे मीठ आणि हळद व्यवस्थित सगळीकडे मिक्स होऊन जाईल। तर हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्याच्यानंतर हे अंडं मी याच्यामध्ये फोडून घालते। अंडं फोडून घालायचं आहे आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आता मी इकडे तडका पॅन ठेवलेला आहे आणि 2 चमचे तेल घालते त्याच्यामध्ये। आता उकडलेलं अंडं घातले त्याच्यात आणि हे जे आपण फेटून घेतलेलं अंडं आहे ते याच्यावरून सोडायचं आहे आपल्याला। बघूया, म्हटलं प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून मी बनवायचा प्रयत्न करते। तर पलटी करून बघूया आता। अरे, नेमकं पलटी करतानाच हे तुटलेलं आहे, तर व्यवस्थित तरी पण मी करून घेतलं आहे। हे अशा पद्धतीने झालेलं आहे, म्हणून म्हटलं आता दुसरं उकडलेलं अंडं त्याचे 2 भाग केले आणि ते दोन्ही चिरलेले अंडे ते व्यवस्थित लावून घेतले। वरून पुन्हा मी 2 चमचे तेल सोडलेलं आहे। एक तर बिघडले, बघूया म्हटलं आता हे कसं होतं। आणि हे फेटून घेतलेलं अंडं पुन्हा वरून मी सोडलेलं आहे याच्यात। आता हे व्यवस्थित खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून घेऊया। आधी थोडीशी कोथिंबीर राहिली होती ती वरून घातलेली आहे। बघूया, आता पलटी करून घेते, व्यवस्थित होऊ दे बाबा। तर व्यवस्थित झालेलं आहे आपलं हे अंडं, बघू शकता। आता मी तुम्हाला कट करून दाखवते आणि याचा एवढा असा घमघमाट सुटलेला आहे ना घरामध्ये, तर बघू शकता मस्तच असं झालेलं आहे। दुसरंही तुम्हाला कट करून दाखवते आणि या घमघमाटामुळे आमचा शिंब्याला पण राहवलं नाही, तर सिंबा पण आमचा येऊन बसलेला आहे बघा। बाजूला दाखवते मी तुम्हाला आता कसा बसलेला आहे तो बघा, हे बघा। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।